विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी फॉर्म भरल्याच्या नंतर फोटो आणि सही कशी अपलोड करायची, फोटोची आणि सहीची साईज कमी जास्त कशी करायची, उंची आणि रुंदी कमी जास्त कशी करायची, संपूर्ण फोटो आणि सही डिटेल्स मध्ये अपलोड कशी करायची, डिटेल्स मध्ये माहिती सांगतो. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. फोटो इथं अपलोड करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही फोटोची आणि सहीची साईज सर्वात पहिल्यांदा इथे बघून घ्या किती पाहिजे आहे. किती पाहिजे आहे फोटोची साईज, तर फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB या दरम्यान पाहिजे. रुंदी 160 पिक्सेल पाहिजे आणि उंची 200 ते 212 पिक्सेल एवढी पाहिजे ही फोटोची साईज ही बघून घेतली. त्याच्यानंतर हे साईटला लिहून घ्या. त्याच्यानंतर स्वाक्षरीची साईज किती पाहिजे, तर स्वाक्षरीची साईज देखील 5 KB ते 20 KB या दरम्यान पाहिजे आणि रुंदी 256 पिक्सेल पाहिजे आणि उंची 64 पिक्सेल असावी असं म्हटलेलं आहे. तर आता ते कसं करायची कमी जास्त साईज हे तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला क्रोम वरती जायचं आहे. ठीक आहे. क्रोम वरती मी इथे आलेलो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्च काय करायचं आहे, इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता इमेज रिसाइज. इमेज रिसाइजर अशा प्रकारे हे तुम्हाला इथे तुम्ही तुमच्या क्रोम वरती सर्च करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाची वेबसाईट दिसेल, बघू शकता रिड्यूस इमेज. रिड्यूस इमेज म्हणजे बघू शकता रिसाइज इमेज, ऑनलाईन रिसाइज जेपीजी वगैरे हे ऑप्शन दिसतील. हा लोगो लक्षात ठेवा. या वेबसाईट वरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या वेबसाईट वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे सिलेक्ट फोटो हा ऑप्शन आहे. सिलेक्ट या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता जो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, जो फोटो अपलोड करायचा आहे, समजा मला हा फोटो अपलोड करायचा आहे, तर 130 KB चा आहे हा फोटो. तर या बटनावरती येथे मी क्लिक केले. बघू शकता हा फोटो इथे आला. त्याच्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर जो हा लॉकचा ऑप्शन दिसेल हा इथे लॉक काढून टाका. लॉक काढून टाका. त्याच्यानंतर इथं इथं क्लिक करा. बघू शकता या बटनावरती क्लिक करा आणि इथे खाली येऊन पिक्सेल या बटनावरती इथे क्लिक करा. पिक्सेल सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता इथे तुम्हाला काय दिसेल, तर इथे तुम्हाला इथं तुम्हाला रुंदी किती पाहिजे फोटोची ते टाकायचं आहे. तर रुंदी किती म्हटलेलं आहे, 160 रुंदी म्हटलेलं आहे आणि उंची जर म्हटलेलं आहे तर 200 ते 212 म्हटलेलं आहे. इथे मी 200 टाकली. ठीक आहे. 200 टाकले. आता ही क्वालिटी इथं किती आहे, क्वालिटी 90 किती आहे, 90 आहे. तर कमी जास्त आता 90 रिसाइज वरती क्लिक केलं 90च्या कॅपॅसिटीनुसार क्वालिटीनुसार, तर 8 KB झालेला आहे. किती, 8 KB. ठीक आहे. अजून थोडी वाढून घ्या 20 KB ते हा 8 KB देखील चालेल, परंतु थोडी वाढवा साईज. ठीक आहे. 8 KB इथं मी करणार 96 KB, 96 क्वालिटी केली आणि रिसाइज इमेज वरती इथे क्लिक केले तर 12 KB झालेले आहे. अजून वाढवायचे असेल तर अजून तुम्ही इथं बघू शकता इथं 98 केले. अशा प्रकारे साईज कमी जास्त करू शकता. ठीक आहे. 16 KB झाली, बरोबर साईज झालेली आहे. आता खाली या आणि येथे बघू शकता डाउनलोड, फोटो डाउनलोड झाला. आता वेबसाईट वरती मी इथे येतो. आता इथं अपलोड छायाचित्र या बटनावरती इथे मी क्लिक केले. बघू शकता याच्यावरती क्लिक केले. त्याच्यानंतर इथं चॉईस फाईल हा ऑप्शन इथे दिसेल. याच्यावरती मी क्लिक केले आणि जो फोटो तुम्ही बनवला आहे त्या फोटोवरती इथे क्लिक करा. बघू शकता तो फोटो क्लिक केला आणि इथं ऑप्शन आहे अपलोड फोटो या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. बघू शकता फोटो इथे अपलोड झालेला आहे. तुम्ही क्रॉप वगैरे इथे करू शकता. ठीक आहे. बरोबर आहे याची खात्री करून घ्या. 1 मिनिट. बघू शकता बरोबर आहे फोटो, इथे खात्री करा. त्याच्यानंतर इथं सेव्ह फोटो या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता माझा फोटो सविस्तरपणे अपलोड झालेला आहे. ठीक आहे. पूर्ण फोटो अपलोड झाला. आता स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी देखील तुम्हाला या वेबसाईट वरती इथे यायचं आहे. या वेबसाईट वरती आलो. आता हे जी वेबसाईट पुन्हा रिफ्रेश करून घेतो आणि इथं आल्याच्या नंतर बघू शकता इथं आल्याच्या नंतर इथं सिलेक्ट इमेज या बटनावरती इथे मी क्लिक केली. त्याच्यानंतर जी तुमची सही आहे, आता ही सही आहे ही लक्षात घ्या, ही 206 KB ची आहे. तर ठीक आहे. तिच्यावरती मी क्लिक केलं. त्याच्यानंतर इथं खाली येणार, हा लॉक इथे काढून टाकणार. इथं बघू शकता पर्सेंट या ठिकाणी याच्यावरती सिलेक्ट करणार. इथं पिक्सेल हे सिलेक्ट करणार. आता फोटोची रुंदी किती सांगितली आहे त्यांनी तुम्ही बघून घ्या. फोटोची रुंदी सांगितलेली आहे किती, तर 256 पिक्सेल सांगितलेले आहे. 256 इथे मी सिलेक्ट केले. त्याच्यानंतर उंची सांगितलेली आहे 64 पिक्सेल. ठीक आहे. 64 पिक्सेल ही उंची सांगितलेली आहे. आता इथं क्वालिटी खाली किती आहे, 90 आहे. तर इथं बघू शकता रिसाइज इमेज केले तर किती झाली, 3 KB ची झाली, परंतु आपल्याला 5 KB ते 20 KB या दरम्यान पाहिजे. आता इथं पूर्ण 100% मी केले तर रिसाइज इमेज यावर खाली क्लिक केले. आता 15 KB ची झाली आणि बरोबर साईज तुमची झालेली आहे. आता इथे डाउनलोड या बटनावरती इथे क्लिक करा. ज्याप्रमाणे फोटो अपलोड केला त्याचप्रमाणे स्वाक्षरी अपलोड करा.
या बटनावरती इथे क्लिक करा. इथं चॉईस फाईल या बटनावरती इथे क्लिक करा. नंतर तुमची जो सही आहे ती इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं अपलोड या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, या बटनावरती मी इथे क्लिक केले. आता माझी सही बघू शकता इथे अपलोड झालेली आहे. आता सेव्ह सिग्नेचर या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता आता फोटो आणि सही मी डिटेल्स मध्ये अपलोड करून घेतलेले आहे. अशा प्रकारे फोटो आणि सही अपलोड करू शकता. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी अजून सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे हे अपडेट बघायला भेटतील. आता सही आणि फोटो अपलोड झाल्याच्या नंतर मी इथे बॅक करा आणि तुम्ही तिथून पुढे पेमेंट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फोटो आणि सही अपलोड करू शकता.